धन्य ही पंढरी रामकृष्ण हरी. माझं नाव योगिता ज्ञानेश्वर सरोदे. मग तेव्हा आता लग्न झालं तेव्हा तर आम्हाला 2700 रुपये पगार होता. त्याच्यानंतर तर 1 वर्ष मग जॉब शोधामध्ये फिरा अडचणी पैशांच्या. जर पैशांची गरज लागली तर मला माझ्या मिस्टरांसोबत मला असे हात पसरवायला लागायचे की मला पैसे द्या. खूप स्ट्रगल केलं आहे. काही स्वप्न फार मोठी नसतात, ती आपल्या घराच्या स्वयंपाकघरातच जन्म घेतात. लहानपणापासूनच योगिताताईंच्या हाताला चव होती. मनात स्वतःचं काहीतरी उभं करण्याची इच्छाही होती. पण घर चालवताना स्वतःच्या स्वप्नपूर्तीसाठी वेगळा खर्च करायचा तरी कुठून? नवऱ्याच्या मोजक्या पगारात संसाराचा हिशोब जुळत होता. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या मोठ्या भांड्यांचा आणि इतर साहित्याचा हिशोब मात्र जुळत नव्हता. पण तेवढ्यातच योगिताताईंच्या आयुष्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली. सर्वांच्या आधी आले, सर्वात नंतर माझे आले पैसे. जेव्हा आला तेव्हा मला खूप आनंद झाला मला. म्हणजे अक्षरशः म्हणजे डोळ्यातून अश्रू यायला लागले होते मला. म्हणजे कुठूनच नाही, पण आता माझ्या अकाउंटला पहिल्यांदा कुठून तरी पैसे आले. म्हटलं हे पैसे मी जर जमवले तर याच्यातून मी नक्कीच मोठं काहीतरी करू शकते. मग मी ते 1 वर्षभर पैसे जमवले. मग त्यातून एक शेगडी घेतली मोठी. मग त्याच्यानंतर मोठे पातेले वगैरे असं जे साहित्य लागतं ते सर्व घेतलं. शेगडी पेटली आणि त्यांच्या स्वप्नांना नवीन दिशा मिळाली. 20-25 जणांपासून ते 70 जणांपर्यंतच्या जेवणाच्या ऑर्डर्स तयार होऊ लागल्या. हळूहळू त्यांच्या हाताची चव लोकांच्या जिभेवर रेंगाळू लागली आणि त्यांच्या व्यवसायाची गाडी आत्मविश्वासाने रुळावर धावू लागली. आता परिस्थिती थोडी चांगली आहे आमची. माझ्या मुलाची फी 10वी क्लासची जी 35,000 आहे तर त्याच्यातली 20,000 रुपये मी माझ्या याच्यातलीच भरली. माझ्या पैशांचा मी फार उपयोग घेतला म्हणजे. आणि 1,500 काही कमी अमाऊंट नाही आहे. आपल्याला 150 रुपये कोणी देत नाही. असे आपले देवा भाऊ आपल्याला 1,500 रुपये दर महिन्याला देतात. आपण त्याच्यापासून खूप काही करू शकतो, पण करणारा जो करेल त्यालाच. माझं स्वप्न खूप मोठं आहे. माझा खूप मोठा बिझनेस व्हावा आणि त्याच्या खाली कमीत कमी माझ्या हाताखाली 25 बायकांनी काम करायला पाहिजे. हे माझं स्वप्न पहिल्यांदा. की संधी किती मोठी आहे यापेक्षा ती ओळखणारी जिद्द किती मोठी आहे हे महत्वाचं. योगिताताईंनी दाखवून दिलं, मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करता येतं. आपलं शासन आपल्या पाठीमागे आहे म्हणून हे सर्व होत आहे. खूप खूप धन्यवाद देवाभाऊ. सुरक्षित महिला, सक्षम महिला, महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन.